नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. मानदेश भूषण साहित्य कट्टा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील पळशी येथील नारायण गंभरे यांच्याकडे आलेलो आहोत. खर तर ते शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत, प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि याशिवाय ते साहित्यिक कट्ट्यामध्ये विविध विषयावर लिखाण करत आहेत. त्यांनी सुसंस्कार नावाचे एक पुस्तक पण प्रकाशित केलेलं आहे. खर तर एक शिक्षक, कीर्तनकार आणि लेखक असा हा त्यांचा त्रिवेणी संगम झालेला आहे. हा त्रिवेणी संगम साधत असताना गुरुजींना सर्वजण बापू म्हणतात. खर तर आज आपण साहित्यिक कट्ट्यामध्ये बापू या नात्यातूनच त्यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत. रामकृष्ण हरी बापू. रामकृष्ण हरी. बापू, मुलाखतीतील पहिलाच प्रश्न आहे की शिक्षक म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. किती वर्ष शिक्षक म्हणून काम केलेलं आहे तुम्ही आणि काय म्हणून रिटायर झालेला आहात तुम्ही? मी 1973 ला प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेमध्ये रुजू झालो आणि 2010 ला सेवानिवृत्त झालो. बरं, काय म्हणून? वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून पिंपरी तालुका मान या शाळेमध्ये मी मुक्त झालो. बर, सेवानिवृत्त झाला. आता बापू, प्रश्न असा आहे की खरं तर तुम्ही शिक्षक म्हणून काम करत आहात, पण कसं म्हणजे लिखाण करूच वाटलं? म्हणजे कसं काय मनात आलं की आता आपण थोडस वेगवेगळ्या विषयावर लिखाण करावं? त्यात लेखक कविता असतील, लेख असतील किंवा असं का मनात आलं? म्हणजे अनेक प्रवचन कीर्तन ऐकण्याच्या छंदातून आणि प्रवचन कीर्तन करत असताना असं वाटलं की आपण काही थोडस कविता कराव्यात आणि त्या उद्देशानं मान तालुका साहित्य संमेलन वगैरे असायचं आणि त्याच्यामध्ये मी जायचो आणि मग त्यातून स्वामी विवेकानंदांचं आणि या स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचं वाचन झालं आणि असं वाटलं की आता जो तरुण आहे तो तरुण कसा असला पाहिजे त्याच्यासाठी सुसंस्कार नावाची पुस्तिका म्हणजे पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये अनेक हे आहेत, वेगवेगळ्या विषयावर तुम्ही वेगवेगळ्या विषयावर आपण तिथं लेखन केलेलं आहे. त्याचं जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये स्वामी विवेकानंदांचं चरित्र, त्यानंतर अनेक गोष्टी, गाथ्यामधल्या काही अभंग आहेत. त्याचप्रमाणे जे आपण म्हणतो 6 शास्त्र 18 पुराण, मग 6 शास्त्र कोणती आहेत, 18 पुराण कोणती आहेत, हे सर्वसामान्य लोकांपर्यंत समजावं. आजचा तरुण कसा बिघडलेला आहे, तो योग्य मार्गावर येण्यासाठी तरुणांच्यावर संस्कार होणं कसं गरजेचं आहे आणि म्हणून सुसंस्कार नावाची पुस्तिका, एक पुस्तक माझ्याकडून लिहिलंय. आता बापू, खर तर मी बघतोय की पहिल्या दुसऱ्याच पानावर म्हणजे श्रद्धास्थान म्हणून आईचं नाव टाकलेलं आहे, श्रीमती हौसाबाई रामू गंभरे. खरं तर अनेक वेळेला आपण एखादं पुस्तक लिहिल्यानंतर ते कुणाला अर्पण करतो, एक त्याच्यावर अवलंबून राहतं. खरं तर श्रद्धास्थान म्हणून तुम्ही आईचं नाव टाकून ते आईला अर्पण केलेलं आहे. तर काय म्हणजे मनात भावना आली? मी सेवानिवृत्त झाल्यानंतर माझ्या मनामध्ये एक विचार आला की कीर्तन प्रवचन आपण करतोयच, पण आजचा युवक आहे, आजच्या युवकासाठी त्यांना मार्गदर्शन मिळावं म्हणून शाळा आणि कॉलेजवर जाऊन मी व्याख्यान द्यायचो. आणि त्या व्याख्यानातूनच मग तो संग्रह करून सुसंस्कार या पुस्तिकेच्या 2000 प्रती आपण तयार केल्या आणि त्याचं मूल्य काही घेतलं नाही कुठं. ज्या ठिकाणी मी व्याख्यानाला जायचो पूर्ण महाराष्ट्रभर ही 2000 पुस्तकं आपण विनामूल्य दिलेली आहेत आणि मुलांच्यावर हे संस्कार, हे जे सुसंस्कार पुस्तक लिहिलं गेलं त्याचं प्रकाशन शिखर शिंगणापूर या ठिकाणी शंभू महादेवाच्या साक्षीनं बालयोगी सदानंद महाराज, तुंगारेश्वर, अनिल काका बडवे पंढरपूर आणि अनेक मान्यवर आणि परांडे या सर्वांच्या साक्षीनं आणि मान तालुका वारकरी दिंडी सोहळ्याच्या साक्षीनं त्याचं भव्य दिव्य प्रकाशनाचा सोहळा शिखर शिंगणापूर या ठिकाणी संपन्न झाला आणि या पुस्तिकेचं आपण वितरण करतोय. आता बापू, तुम्ही खरं तर तो प्रश्न सांगितला प्रवास प्रकाशनाचा, खरं तर तो प्रश्न पुढे होताच, पण त्याचं उत्तर बोलता बोलता आपल्या गप्पातून निघालेलं आहे. पण एक श्रद्धास्थान म्हणून आईचं, आता प्रश्न प्रेक्षकांना पडतो की आईचा फोटो छापला, वडिलांचा का नाही? तर वडिलांचं का नाही, म्हणजे काय कारण असावं? मी वयाच्या 10व्या वर्षी माझ्या वडिलांचं क्षेत्र हरपलं आणि त्यानंतर माझ्या आईनं मला लहानाचं मोठं केलं. नुसतं मोठं केलं नाही,
तर खंबीरपणे मला तिनं या जीवनामध्ये यशस्वी मार्ग दाखवला. आणि म्हणून आई ही माझं श्रद्धास्थान आहे, माझे सद्गुरू म्हणून मी आईंना मानलं. आणि अशा म्हणून आईंच्यासाठी आईंना हे पुस्तिका मी काय केलेली आहे, अर्पण केलेली आहे. आता बापू खरं तर दुसरा प्रश्न आहे की आता तुम्ही एक सुसंस्काराचं पुस्तक लिहिलेलं आहे, स्वामी विवेकानंदांचा फोटो आणि त्यानंतर आईचा आहे, आणि बरीच माहिती तुम्ही संकलित केली, आध्यात्मिक माहिती आहे. आणि शेवटचं पान बघितल्यानंतर संत कृपा म्हणून आपल्याला दिसत आहे. खरं संत शिकोबा दादांचा त्याच्यात फोटो आहे, सदानंद महाराज तुंगारेश्वरां वसे त्यांचा पण आहे, आणि पुंडलिक महाराज वेळूकर जे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत, केशवअण्णा लोणीकर, 2 कीर्तनकारांचा समावेश केलेला आहे. खरं तर सुसंस्कार म्हणून नाव देत असताना बापूंनी फार मोठा विचार केलेला आहे. खरं तर आईचे संस्कार आहेत, वडिलांचा सहवास कमी लाभलेला आहे आणि संतांच्या सहवासात आलेला आहे. असं हे पुस्तक खरं तर तरुणांच्या हातात देताना बापूंनी फार मोठा म्हणजे तरुणांना काय द्यावं हा विचार केलेला आहे. खरं तर बापू अजून एक प्रश्न पुढचा आहे की तुम्ही सुसंस्कार पुस्तक लिहिलेलं आहे, पण कविता लिहिण्यात कसा प्रसंग आला, म्हणजे पहिली कविता कुठली आली आणि कशी ती मनात आली लिहिण्याची? ज्यावेळेला मी सुसंस्कार नावाचं पुस्तक लिहिलं, माझ्याकडून लिहिलं गेलं आणि त्याचं प्रकाशन झालं, त्यावेळेला पहिल्या पानावरच मी आईचा फोटो टाकून श्रद्धास्थान म्हटलेलं आहे. आणि मग आईच्यावर सहज बसलो होतो निवांतमध्ये आणि कल्पना सुचली आणि कविता माझ्याकडून गेली. आई माझी हौसा आई, गेली देऊनी आयुष्याची कमाई, नीती आचार विचार जीवनात साचार, अशा प्रकारे ती कविता आली. आणि पहिल्या कवितेचा जन्म श्रद्धास्थान माझी आई म्हणून. त्यानंतर दुसरी कविता माझ्याकडून लिहिली गेली ती लेख जन्मली घरात, बहार वाटे संसारात, वंशाचा तो दिवा, पाठवी वृद्धाश्रमात, लेख करी सेवा दवाखान्यात. आज आपण पाहतोय की मुलीच आई वडिलांची सेवा करतायत. किती जरी मुलं असली तरी आई वडील आजारी पडले तर मुलं तिथं थांबत नाहीत, त्यांना वेळ असू द्या किंवा नसो थांबत नाहीत, तर मुली मात्र किती जरी वेळ असला तरी मुली आई वडिलांची दवाखान्याची सेवा करतात. म्हणून दुसरी कविता लिहिली. त्यानंतर मान तालुक्यामध्ये दुष्काळ पडला, त्या दुष्काळाचंही चरित्र, मानदेशी दुष्काळ या कवितेतून उत्स्फूर्तपणे पाहिलं चित्र आणि ते लक्षात आलं आपल्या. धोधो पाऊस पडतो पाटण महाबळेश्वरात, मान खटाव सदा दुष्काळाच्या छायेत, अशा प्रकारे दुष्काळ नावाची ही कविता लिहिली गेली. त्याच्यानंतर आपण पाहतोय आज गाय ही हिंदू धर्मामध्ये पवित्र आहे, नुसती नाही तर 36 कोटी देवांचं ते श्रद्धास्थान आहे, वस्तीस्थान आहे. आणि म्हणून गाय माझी माय देते दूध लोणी साय, गाय माझा प्राण देते शेता देते संजीवन. आज आपण रासायनिक खताच्या ऐवजी गाय जर पाळली तर गायचं शेण आणि गोमूत्र यापासून आपल्याला फायदा होता, म्हणून गाय नावाची कविताही लिहिली गेली. आणि त्यानंतर फिनिक्स नावाचं जे एक प्रकाशन सोमेश्वरमध्ये झालं, त्याच्यामध्ये कविता जो संग्रह झाला त्याच्यामध्ये मी लिहिलेलं माणूस नावाची कविता, तिची निवड त्या फिनिक्स या कविता संग्रहामध्ये झाली. माणूस नावाची ही कविता साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वर यांच्या त्या 2013 मध्ये जे प्रकाशन झालं त्याच्यामध्ये माणूस नावाची कविता समाविष्ट करण्यात आली. ती कविता अशी आहे, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, गेला विसरून धर्मास, आचार विचार विसरलास. आणि अशा प्रकारे या कविताचा जन्म झाला आणि कविता लिहिल्या गेल्या. खरं तर बापू तुम्ही सुसंस्कारानंतर आम्हाला कविता कुठल्या लिहिल्या त्या गाऊन दाखवला, म्हणजे सांगितलंय कुठल्या म्हणजे शब्दात तुमच्या सांगितलंय की कशा कवितेचा जन्म झाला. खरं तर आईपासून मुलीपासून गायीपर्यंत दुष्काळ आणि दुष्काळ. खरं तर मान तालुका हा दुष्काळ म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रात त्याची ओळख आहे. आणि अशा ह्याच्यावर पण तुमची लेखणी खरं निर्माण झालेली आहे. पण एखाद्या व्यक्तीवर एखादी कविता तुमची गप्पा मारताना तुम्ही मगाशी म्हणला की अमुक माझी कविता, ती कोण व्यक्ती होती की तुमची त्या व्यक्तीवर कविता लिहिलेली आहे त्याच्यावर किंवा त्यांच्या ह्याच्यात सहभागी झालेली आहे? नाही, मान तालुका जे साहित्य कट्टा आहे त्याच्यामध्ये आम्ही सहज चर्चा करत असताना ह्या कवितेचा जन्म झाला आणि तो त्या ठिकाणी सादर करण्यात आला. आता बापू खरं तर हा शिक्षक, कीर्तनकार आणि साहित्यिक प्रवास होत असताना वेगवेगळ्या ठिकाणी सन्मान होत असतो, पुरस्कार देऊन होत असतो. तर असं कुठे तुमचा सन्मान पुरस्कार देऊन झालेला आहे?
हा, आता मला अनेक या कार्यक्रम करत असताना संत ज्ञानेश्वर वारकरी संप्रदाय ज्ञानपीठाची आपण स्थापना केली. त्यानंतर अनेक जे पुरस्कार मला मिळाले त्याच्यामध्ये मान तालुका पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, जिल्हा परिषद सातारा आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्राचे वारकरी सेवा भूषण पुरस्कार, आजरेकर फड पंढरपूर 2012, राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2012 धार्मिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल आणि असे अनेक पुरस्कार मला मिळाले. त्याचप्रमाणे प्रीतिसंगम ज्ञान मोदींनी कृतज्ञता गौरव पुरस्कार हाही मला मिळाला. अनेक पुरस्कार वारकरी संप्रदायाचे मिळाले. त्याचप्रमाणे हा जो मला जे पुरस्कार मिळाले ते माझे नाहीत पुरस्कार, ते माझे जे सद्गुरू आहेत, संत आहेत, संत कृपा झाली इमारत फळाली देव रचना पाया उभारिले देवालया, संत कृपेमुळे हा सगळा प्रसाद मिळाला. बापू, खरं तर अजून एक प्रश्न आहे, म्हणजे आता सर्वांनाच आहे. खरं तर आता सुसंस्कार पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, अनेक कवितांचा तुमच्या हातून झालेल्या आहेत. भविष्यात असं काही अजून काही लिखाण करायचं विचार आहे का? बऱ्याच पत्रकारांनी सांगितलं की महाराज तुमचं काम चांगलं आहे, तुम्ही आता वेळेमध्ये काय तुम्ही लेखन करू शकता का? तर माझं ते लेखनही चालू आहे की मुलांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी आपल्याला काय करता येईल का? आणि म्हणून शाळा आणि कॉलेजवर मी व्याख्यान देत असताना पाहिलं, मी समाजाला नेहमी प्रश्न विचारतो, आजकालची मुलं बिघडलीत का बिघडवलीत? बरोबर आहे. असा जर आपण प्रश्न विचारला तर निश्चितच पालकाकडून उत्तर येतं आणि मुलांच्याकडूनही उत्तर असं येतं की मुलं आपण बिघडवली, मुलं बिघडली नाहीत. त्याची अनुभूती मला अशी आली की व्याख्यानामध्ये जेव्हा मी कॉलेजला जातो त्यावेळेला मुलं आणि मुली 1 तासाची वेळ असते मला, पण 1.25 तास 1.5 तास ती मुलं उठत नाहीत. म्हणजे आजच्या मुलांना संस्काराची खरी गरज आहे. यातून ह्या सामाजिक कामाची मला निर्माण झाली. प्रश्नच तुम्ही बरोबर करून टाकलाय की मुलं म्हणजे मुलं चांगले आहेत पण त्याला आपण वेळ देत नाहीत. पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब असायचं, आजी आजोबा मुलांना रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी, छत्रपती शिवरायांच्या गोष्टी सांगायच्या. जसं जिजाऊंनी शिवराय घडवले महाभारत रामायणातल्या कथा सांगून, तसं आज एकत्र कुटुंब पद्धती राहिलीच नाही ना. आणि त्याच्यामुळे मुलांना खरे संस्कार कुठे मिळतील? तर या वाचनातून. आणि वाचनाची आवड, आता परवा जे सातारला 99 अखिल भारतीय संत संमेलन झालं, त्याच्यामध्ये सुद्धा 4 कोटी रुपयाची जवळजवळ पुस्तकं विकली गेली. आज वाचन संस्कृती कमी झालेली आहे. आणि माऊली तर सांगतात, वाचाल तर वाचाल, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसावर या टीकेशी. वाचावं आणि वाचण्यासाठी लेखन करावं, या भूमीतून लेखनाची मला प्रेरणा निर्माण झाली. बापू, खरं तर तुमची एक खंत तुम्ही साहित्य कट्ट्यात मांडलेली आहे. गोंदवल्यात पण साहित्य कट्ट्यामध्ये धनाजी पाटील यांची मुलाखत घेत असतानाच प्रश्न केला की वाचाल तर वाचाल हे तुमचं वाक्य आहे, आणि खरं तर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, पण आपण लिहिलं तर वाचणार कोण, असा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि मग जर आपण आपलं वाचलं नाही तर लिहिण्यालाही अर्थ नाही, असं बऱ्याच वेळेला साहित्यिकांच्या मनात प्रश्न येतो. पण खरं तर प्रेक्षकांच्या वतीने एकच विनंती करतो किंवा आवाहन करतो त्यांना, खरं तर तुम्ही लिखाण करत चला. जे लोक आहेत ते आपोआप वाचणार आहेत, त्याच्यातून त्यांना ज्ञान मिळणार आहे. पण तुमचं जे लिखाण आहे ते म्हणजे कायमस्वरूपी थोडं थोडं जर पुढे गेलं तर त्याचं एक आपल्या कायमस्वरूपी युवकांच्यासाठी राहील. खरं तर बापू, आपण साहित्यिक कट्ट्यामध्ये बऱ्याच गप्पा मारलेल्या आहेत, पण आपल्याला दुसरा जो भाग आहे नाचू कीर्तनाचे रंगे, त्यामध्ये आपल्याला कसा कीर्तनकारापर्यंतचा प्रवास झाला हे जाणून घेणार आहोत. पण आज साहित्यिक कट्ट्यामध्ये आपण साहित्यिक क्षेत्रात कसं वळाला, लेखन कसं केलं, कविता कशा लिहिल्या, आणि आईचं संस्कार काय महत्व आहे, असे विविध विषयावर आज आपण गप्पा मारल्या. मला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. आणि तुमचे जे साहित्यिक प्रवास आहे त्या प्रवासास मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण.